नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हे पहा माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत आहे. आता आपण समजा आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा आपल्याला भारी पण आलेले असतात आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला उठायला आणि बसायला फार त्रास होत असतो. वृद्ध असो किंवा लहान असो किंवा ज्यांच्यामुळे झालेलं नसलं तरीसुद्धा आजकालच्या पिढीला फार म्हणजे त्रास होत आहे फॅट्स वाढल्यामुळे. आणि त्याच्यामुळे आपल्या जे लिगामेंट्स आहेत त्या कमकुवत होऊन जातात आणि आपली जी गुडघे आहेत आणि ह्या गुडघ्यांना पण आपल्याला म्हणजे असं उठायला बसायला खूप त्रास होत असतो. म्हणजे आपलं वरचं जो फॅट्स आहे तो सर्व वाढलेला असतो. वजन वाढल्यामुळे ते आपल्या गुडघ्यांवर त्याचा भार पडतो आणि भार पडल्यामुळे आपली गुडघेदुखी चालू होते. तर या ज्या काही ह्या गोष्टी ज्या आहेत आपण तर ह्या कमी करण्यासाठी किंवा आपल्या लिगामेंट्समध्ये म्हणजे का आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला ताकद येण्यासाठी किंवा आपलं जे नीज आहे म्हणजे गुडघे जे आहेत ते न दुखावे त्यासाठी आपल्याला 3 एक्सरसाइज आहेत ते तुम्ही रोज नित्यनेमाने केल्या पाहिजे. तर त्या कशा प्रकारे करायच्या आहे तुम्हाला आज मी थोडक्यात सांगत आहे. परंतु त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. हे पहा आपण ह्याप्रमाणे तुम्ही ह्याप्रमाणे अशी ओढणी अशी घेऊ शकता किंवा स्ट्रेचेबल रबर जे आहे ते सुद्धा घेऊ शकता. ओढणी घेतलेली हे सुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही काय करायचं आहे प्रथमच्या तीन एक्सरसाइज आहे तुम्ही ते नक्की जरूर करा. आता मी तुम्हाला सांगत आहे आता कशा प्रकारे करायचं आहे. हे पहा आपण आता ही ओढणी घेतल्यानंतर आपण प्रथम आपल्याला अगदी 2 पाय असे ह्याप्रमाणे ठेवायचे आहे. आता आपल्याला आपले गुडघे जे आहे ते दुखू नये म्हणून किंवा आपल्याला गुडघ्याचा भाग जो आहे आपल्या गुडघ्यांवर होतो आपला पूर्ण शरीराचा भाग त्याच्यामुळे आपले हे गुडघे दुखत असतात. तर आपण काय करायचं आहे याप्रमाणे तुम्ही रबर सुद्धा घेऊ शकता स्ट्रेचेबल किंवा ओढणी सुद्धा घेऊ शकता. जसं जसं तुम्हाला म्हणजे अवेलेबल असेल त्याप्रमाणे घेऊ शकता. आता हे पहा आता मी तुम्हाला कशा प्रकारे दाखवत आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका, चुकीचं करायचं नाही. आता आपल्याला काय करायचं प्रथम आपल्याला पहिला पाय म्हणजे याचा प्रथम आपला ह्या पायाने आपल्याला ह्याप्रमाणे असं असं निष्ठन असं याप्रमाणे नाही करायचं. आपल्याला जी इथेच खाली घ्यायचं नाही, इथंच या साईडला घ्यायचं आहे. आणि घेतल्यानंतर जो आपला हा कमरेचा भाग आहे तो आपल्या ताट करायचा आहे. तुम्ही टेकायला सुद्धा काही घेऊ शकता तक्का वगैरे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याप्रमाणे हे पहा आणि यो भाग जे आपल्याला इकडे खेचायचं आहे हे ताट ठेवायचं आहे ते पहा. आणि जे हे असं आपल्याला उचलायचं नाहीये, हे पूर्ण आपल्याला खालीच टेकलं पाहिजे. तुम्ही 5 मिनिटं तरी करू शकता याप्रमाणे आपण. आणि हा भाग अजिबात असा आपल्याला उचलायचाच नाहीये, हा पूर्ण आपल्याला खालीच टेकलेला असेल. 10 वेळा आपण गिनती करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पहा तुमच्या गुडघ्याच्या खाली सुद्धा तुम्हाला असं खिचाव आल्याने वाटणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे ती आपल्याला लिगामेंट जे आहे गुडघे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ताकद येते. आणि आपल्याला असं म्हणजे पूर्ण ताणायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे गुडघ्याच्या खाली आहे त्याच्यामुळे आपल्याला बघा एकदम म्हणजे असं ओढल्यासारखं होतं पहा. आपले अंगठे जे आहे मागे आले पाहिजे. त्याच्यामुळे जे आपल्या ज्या नसा आहेत लिगामेंट्स वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला ताकद येते याप्रमाणे. तसं दुसऱ्या साईडचं पण तसंच करायचं. तर मी तुम्हाला दिसण्यासाठी मी हा गुडघा हा पाय हा वळून घेणार आहे. तुम्ही सरळ ठेवला तरी चालेल. तर तुम्हाला दिसण्यासाठी मी असं हे करते. आता दुसरा पण आपल्याला ह्याचप्रमाणे करायचा आहे. आणि आपल्याला उचलायचं नाही, फक्त ते पुढचा जो हा भाग आहे हाच भाग फक्त आपल्याला इकडे हे ना आपल्याकडे असं वळवायचं आहे. तर हा म्हणजे जे गुडघा जो आहे आपली यो पाय जो आहे आपल्याला जास्त उचलायचं नाही, फक्त आपल्या इकडेच आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुन्हा आपल्याला आता काय करायचं आहे, आता पुन्हा आपल्याला पूर्वस्थिती द्यायचं आहे.
आता काय करायचं आहे ते आपल्याला याप्रमाणे घेऊन आपल्याला पूर्ण असं झोपायचं आहे. श्वास घेत घेत आपल्याला पाय आपला वरती करायचा आहे. आपल्याला एक 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा सावकाश आपल्याला याप्रमाणे आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या पायाचा पण करायचं आहे आपल्याला. तुम्ही ड्रेसमध्ये करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा खाली सावकाश सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. पुन्हा रिलॅक्स व्हायचं आहे. आता तिसरं, परंतु हे तुम्ही कंप्लीट 5-5 मिनिटं तरी केलं पाहिजे. आता तिसरी एक्सरसाइज. आता पुन्हा आपल्याला आता रिलॅक्स मध्ये आपल्याला याप्रमाणे झोपायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला असा हा पाय असा गुरपून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याप्रमाणे वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत घेत वरती आलेला आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पुन्हा गिनती करत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याप्रमाणे आपल्याला दुसरीकडचं पण याचप्रमाणे करायचं आहे. आपल्याला पुन्हा आपल्याला असा हा वळून घ्यायचा आहे. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याप्रमाणे आपल्याला वरती घ्यायचं आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचं आहे. तुम्ही ड्रेसवर करू शकता, मी साडीवर केलेला आहे. तर आता आपल्याला याप्रमाणे आपण तुम्ही जर नित्यनेमाने केलं तर तुमच्या ज्या गुडघ्यांमधला जो त्रास आहे हा नक्की हमखास कमी होणार आहे. याचप्रमाणे करायचं आहे. आणि ज्यांना फारच गुडघ्याचा त्रास होत असेल, म्हणजे त्यांना बसता येत नसेल काही, आता तुम्ही आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्याला शक्ती येण्यासाठी आपण वज्रासन करायचं आहे. वज्रासन केल्यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये ताकद येते. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा, सोडायचा. तुम्ही करून पहा, परंतु ते नित्यनेमाने जर केलं तर तुम्हाला खरंच फरक जाणवेल. नमस्कार, धन्यवाद.